तर या निर्णयासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी संपादक प्रसाद काथे सर हे जोडले गेलेले आहेत। काथे सर, अत्यंत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर यावर आपलं विश्लेषण। जी प्रज्ञा, आपला आवाज अतिशय दुरून येतोय, पण जे मी ऐकलं त्याच्यानुसार तुम्ही असं विचारू इच्छित आहात की सर्वोच्च न्यायालयामध्ये लागलेल्या निकालाचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे। जी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे जी आपल्याला लक्षात घ्यायला हवी, ती अशी की भारताच्या न्यायालयानं संसदीय न्याय प्रक्रियेमध्ये म्हणजे संसदीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप टाळलेला दिसतो आहे। हा पहिला मुद्दा यात लक्षात घ्यायला हवा आणि तो यासाठीच आहे कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं की राज्यसभेत आधी आणि नंतर लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने निर्णय रद्द करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली गेलेली होती। आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की जी प्रक्रिया राबवली गेली ती प्रक्रिया पूर्णपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये संपूर्ण प्रक्रिया ही केवळ आणि केवळ एका तात्पुरत्या कलमाच्या बाबत होती। तेव्हा न्याय प्रक्रिया राबवली जात असताना अर्थात पालिका म्हणजे विधिमंडळ असोत, जी संसदीय प्रक्रियेचा एक अविभाज्य घटक आहे, ती संसदीय प्रक्रियेचं पूर्ण पालन केल्यानंतर झालेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं दखल दिलेला नाही हे आजच्या निकालातून अतिशय अधोरेखित झालंय, हे विसरता कामा नये। हा पहिला मुद्दा आहे। प्रज्ञा, यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो असा की 370 कलम तात्पुरतं होतं, जी बाब सातत्यानं भारतीय जनता पार्टी मांडत होती त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। पंडित नेहरूंनी 370 कलम हे अक्षरशः रेटून भारतात लागू केलं, त्यामुळे जम्मू काश्मीर या त्यांच्या आजोळाला त्यांनी स्वतंत्र स्थान प्राप्त करून दिलं आणि नेहरूंनी त्यांचं आजोळ भारतापासून तसं पाहिलं तर स्वतंत्र केलं असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। हा आतापर्यंतचा प्रचार हा एक प्रकारे न्यायालयात सुद्धा वैध ठरलेला आहे। 370 कलम जे केवळ तात्पुरतं होतं ते भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा राहिलं, ते टिकणं गरजेचं नव्हतं, याच्या बाबतीत वाद आता संपलेला आहे। 370 केवळ आणि केवळ जम्मू काश्मीर पुरतच होतं असा संबंधित कोणाचा जर समज असेल तर तोही आज सर्वोच्च न्यायालयातून एक प्रकारे निष्कासित झालेला आहे, कारण त्यांनी लेह लडाखचं स्वतंत्र अस्तित्व राखणं, जन्माला येणं आणि ते टिकवलं जाणं हे सुद्धा गरजेचं आहे हे सांगितलंय। सरन्यायाधीशांनी आपल्या निकाल वाचनामध्ये लेह लडाख हा परिसर स्वतंत्ररित्या अस्तित्वात येण्यालाही मान्यता दिली आहे आणि त्याला आता लवकरात लवकर राज्य म्हणून तयार करा हे सुद्धा सांगितलेलं आहे। एक प्रकारे 3 स्वतंत्र टप्प्यांवर आपल्याला या निकालाकडे बघावं लागेल आणि हा निकाल राज्य चालवण्याच्या साठी संसदीय परंपरांचं पालन होतं का नाही, दुसरं ज्या प्रकारच्या राज्य घटनेतल्या तरतुदी केवळ आणि केवळ तात्पुरत्या आहेत त्या केवळ तात्पुरत्या असून सुद्धा राजकीय हेतून दीर्घकाळ राबवल्या जातात का, याकडे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। प्रज्ञा जी, मात्र काथे सर, या निर्णयाचे पडसाद त्या राज्यात काहीसे उमटतील तर ते कशा प्रकारे आणि त्याचं विश्लेषण आपण करा। काथे सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? जी प्रज्ञा, मला आपला आवाज येत नाहीये, आपल्या आजूबाजूचा प्रचंड गोंगाट मला कानावर येतो आहे। जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आता? जी, आता पोहोचला। आता आजूबाजूचा गोंगाट कमी करायला हवा, आपण बोला। जी, मात्र काथे सर, आता सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचे पडसाद काहीसे उमटताना दिसतील अशी शक्यता वर्तवण्यात येते, तर ते कशा प्रकारे असतील? आणि दुसरं म्हणजे आता ज्यांनी याचिका केली होती 23 जणांनी, तर त्यांच्या याचिकांना खरं तर सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरवलेलं आहे, तर या संदर्भात आपलं विश्लेषण। 370 हटवण्याच्या निकालाच्या नंतरच जम्मू काश्मीरमध्ये एक प्रकारे प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं असं समजलं जायचं, पण त्या दिवसापासून आज तागायत जर समजा आपण परिस्थिती पाहिली
तर निश्चितच जम्मू काश्मीरमध्ये वारंवार होणारे दगडफेकीचे प्रकार असोत, बंद पाळणं असो, या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. 2023 ची जर घटना पाहिली, ज्याचा तपशील थोड्याच दिवसांपूर्वी राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणात दिला, तर 2023 मध्ये एकही दगडफेक अद्याप झालेली नाही. अन्यथा वारंवार सैन्य दलावर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना आणि दुसऱ्या बाजूला सातत्यानं होणाऱ्या बंदचे निकाल, अशा स्वरूपाच्या घटनांमुळे जम्मू काश्मीर मधली परिस्थिती अशांतच होती. अर्थात जम्मू काश्मीरमध्ये सैन्य बल अधिक वाढवलं गेलं आणि तिथली परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न झाले, हेही विसरता कामा नये. पण 370 हटवलं गेल्याच्या नंतर न्यायिक प्रक्रियेच्या अनुषंगानं तिथे राज्य शांत करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत, हे विसरता कामा नये. नॅशनल कॉन्फरन्स हा तिथला एक प्रमुख राजकीय पक्ष आहे आणि निकालाच्या नंतर कुठलीही प्रतिकूल प्रतिक्रिया, निकाल कसाही येवो, देणार नाही असा शब्द त्यांनी दिलेला आहे. जी काथे सर, असे जोडलेले रहा. याच निर्णयावर तुमच्याकडून विश्लेषण अपेक्षित आहे.